नाशिकमध्ये दिनांक 5 नोव्हेंबर रोजी शांत, संयमी व अहिंसक आंदोलनास सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांसाठी कुंभमेळा स्वरूपाचे आंदोलन व बेमुदत उपोषण सुरू झाले। महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत कार्यरत 1,34,000 युवक युवतींना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायमस्वरूपी रोजगाराचे आश्वासन दिले होते, परंतु ते प्रत्यक्षात नीरव राहिल्याने हजारो प्रशिक्षणार्थी आर्थिक संकटात सापडले असून आता उपासमारीची वेळ येऊ लागली आहे। या न्याय मागण्यासाठी मठाधिपती हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली हे अहिंसक आंदोलनास सुरुवात झाली आहे। 11 महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण होऊनही या प्रशिक्षणार्थींना ना कायमस्वरूपी नोकरी, ना प्रशासकीय मार्गदर्शन, ना भविष्याचा कोणताच दृष्टिकोन मिळालेला नाही। प्रशिक्षणानंतर मिळणारे प्रमाणपत्र देखील बाह्य नोकरीसाठी ग्राह्य धरले जात नाही। परिणामी युवकांचे भविष्य हे अंधारात आले। कायमस्वरूपी रोजगाराची हमी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळून सर्व प्रशिक्षणार्थींना त्वरित स्थायी नोकरी द्यावे। ज्या आस्थापनांमध्ये प्रशिक्षण पूर्ण झाले त्याच ठिकाणी व त्याच पदावर नियुक्ती द्यावी। थकलेले मानधन त्वरित वितरित करावे। प्रशिक्षण प्रमाणपत्राची वैधता शासन खासगी नोकरीसाठी ग्राह्य धरले जावे। योजनेबाबत शासनाची पुढील भूमिका स्पष्ट करावी। वाढीव 5 महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी अनुदानित न झालेल्या तात्काळ रुजू करून घ्यावे इत्यादी मागणीसाठी आंदोलन करण्यात आले। सकाळी 9 वाजता सर्व प्रशिक्षणार्थी भगवे वस्त्र धारण करून कुंभमेळा पद्धतीने गोदावरी काठी एकत्रित जमले होते। पंचवटी, तपोवन मठ, संत जनार्दन स्वामी चौक, काळाराम मंदिर दर्शन, जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक असा शांत, अनुशासित व भजन जप करत पायी दिंडी स्वरूपात हा मोर्चा काढण्यात आला। यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात बेमुदत व आमरण उपोषणास सुरुवात झाली। 11 महिन्याचा कार्यकाळ संपलेला आहे आणि या प्रशिक्षित युवकांना युवतींना आता पुन्हा बेरोजगार होण्याची वेळ आलेली आहे। प्रशिक्षित बेरोजगार युवकांना वाऱ्यावर सोडणारं हे सरकार, या सरकारला आम्ही जाणीव करून देत आहोत की तुम्ही लाडकी बहीण योजना काढली, लाडकी भाऊ योजना काढली, मग ह्या लाडक्या मामाला आणि लाडक्या भाच्यांना आणि लाडक्या भाचींना तुम्ही वाऱ्यावर सोडू नका, असं लाडक्या एकनाथ मामाला आम्ही विनवणी करतोय। ठाण्यामध्ये लाडक्या मामाच्या गावात सुद्धा आम्ही आंदोलन केले, आझाद मैदानावर आंदोलन केले, नागपूरमध्ये आंदोलन केले, सांगलीमध्ये आंदोलन केले, आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन केले आणि शेवटचं आंदोलन या ठिकाणी प्रशिक्षणार्थ्यांच्या कुंभमेळा या ठिकाणी घेऊन आम्ही या 1,34,000 शासकीय बेरोजगार युवक युवतींना रोजगार मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आता नाशिक सोडणार नाही। मी बालाजी पाटील चाकूरकर, मी लातूरचा रहिवासी आहे आणि या प्रशिक्षणार्थ्यांचं नेतृत्व बालाजी पाटील चाकूरकर, तुकाराम बाबा महाराज आणि प्रकाशदादा साबळे, माजी खासदार हरिभाऊ राठोड, अनुपजी चव्हाण सर, हे आम्ही 5 जण आम्ही महाराष्ट्राचं नेतृत्व करतोय। आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 5,000 प्रशिक्षणार्थी नाशिकमध्ये आलेले आहेत। उद्या 25,000 होतील, परवा दिवशी आणखी त्याच्यापेक्षा संख्या वाढेल। सारा युवा यहाँ है, देवा मामा कहाँ है, एकनाथ मामा कहाँ है और अजित मामा कहाँ है। अजित मामा, एकनाथ मामा आणि देवा मामा नाशिक मध्ये येऊन बेरोजगारांना रोजगार दिल्याची घोषणा केल्याशिवाय आता आम्ही नाशिक सोडणार नाही। आहेत त्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रातील 1,34,000 विद्यार्थी आज रस्त्यावरती उतरलेत। माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो शब्द दिला होता तो शब्द पाळावा, यासाठी आम्ही नाशिक गोदावरी काठावरती नदीमध्ये आंघोळ करून आता ज्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट आम्हाला परवानगी देते त्या ठिकाणी आम्ही उपोषणस्थळी चाललेलो आहोत। पुढची दिशा काय असणार आहे आपल्या आंदोलन? जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, हक्क मिळत नाही, सरकारवरती तर विश्वास राहिलेला नाही। पण जे योजना लाडके भाऊ योजना म्हणून आणली होती, माननीय मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणली होती, ती योजना त्यांनी जो शब्द दिलाय तो शब्द पाळावा। 11 महिन्यानंतर तुम्ही जे एका ठिकाणी काम करताय त्या ठिकाणी जे तुम्हाला पत्र प्राप्त होते त्या पत्रामध्ये जो खुलासा दिलेला आहे ते कुठं ग्राह्य धरलं जात नाही। मग ते असं पत्र देऊन तुम्ही करणार आहे काय? मग असं जर दिशाभूल माणसं पोचवतात, पण जे कोणाला पोचतात, ज्याला शिक्षण झालं नाही त्याला पोचतात, पण इथं PhD ग्रॅज्युएशन पूर्ण झालेल्या मुलांना बसवतात, ही मोठी त्यातली गोष्ट आहे। 1,34,000 विद्यार्थी आहेत। आता फक्त महाराष्ट्रातले प्रमुख विद्यार्थी आज आपण या ठिकाणी शिक्षण देण्यात आलं होतं, याचं काही फी वगैरे आकारण्यात आली होती? 6,000, 8,000 आणि 10,000 एवढंच त्या ठिकाणी मानधन तत्वावरती हे सर्व प्रशिक्षणार्थी होते सर।
नेमकं नाशिकला येऊन आंदोलन करण्याची भूमिका काय घेतली? नाशिकला गोदावरी घाटामध्ये अनेक संत महंत येऊन बाकी अनेक लोक तुमच्या अडचणी दूर करतात, अर्धकाल सर्वदोष शांती करतात, अनेक विधी करतात, त्यांची अडचण संपते. मग आमच्या मागची अडचण का संपत नाही म्हणून आम्ही सगळेजण इथं नाशिकमध्ये गोदावरी नदीमध्ये आंघोळ करून इथं विधी करायसाठीच आम्ही आलेलो आहोत. वृत्तसंकलन विभाग, एबी न्यूज, नाशिक.